जय शिवराय मित्रांनो, आज आपण विज्ञान या टॉपिकवरील सिरीज चालू करत आहोत. 2024 मधील सर्व विज्ञान प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, पहिला भाग आहे आणि टोटल 40 प्रश्न असतील. सर्व प्रश्न पोलीस भरतीला विचारले आहेत, त्यामुळे एकने एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पहिला प्रश्न आहे, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? ऑप्शन आहेत आइन्स्टाईन, साल्क, चॅडविक, लुई पाश्चर. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर साल्कने. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास म्हटले जाते? भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन आहेत सुश्रुत, आर्यभट, रामानुज यापैकी नाही. तर मित्रांनो, भारतामध्ये सर्जरीचे जनक म्हणतात सुश्रुत यांना. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? तर रक्तगट शोध. यांनी रक्तगटाचा शोध लावला आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? मोस्ट IMP प्रश्न, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी. नोबेल यांनी डायनामाइट स्फोटकाचा शोध लावला आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? IMP प्रश्न, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर जोसेफ प्रिस्टले. लक्षात ठेवा मित्रांनो, जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजनचा शोध लावला आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट करून उत्तर सांगत चला मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची अशी सिरीज आहे. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला आहे? तर रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशीचा शोध लावला आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? IMP प्रश्न करून घ्या. अलेक्झांडर फ्लेमिंगने सर्वप्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? तर पेनिसिलिन. प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो यावर. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंगने. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पिरियॉडिक टेबल म्हणजे की आवर्त सारणी कोणी बनविला? ऑप्शन आहेत न्यूट्रॉन, जॉन डाल्टन, मेंडेलीव यापैकी नाही. पिरियॉडिक टेबल कोणी बनविला? तर मेंडेलीवने. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न,
गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? महत्त्वाचा प्रश्न. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे तो कोणत्या पुस्तकात मांडला? तर प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी मांडला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? चरक, कणाद, वराहमिहिर, कौटिल्य. तर मित्रांनो, बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिला आहे वराहमिहिर. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. खालीलपैकी कोणती किरणे प्रभावरहित असतात? खालीलपैकी कोणती किरणे प्रभावरहित असतात? ऑप्शन आहेत अल्फा, बीटा, गामा यापैकी नाही. तर मित्रांनो, गामा ही किरणे प्रभावरहित असतात. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? तर सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपसरण. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोख्यात उड्डाण करू शकतो? कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो? ऑप्शन आहेत रेडिओ लहरी, अल्ट्रासोनिक लहरी, क्ष किरणे, मायक्रोवेव्ह लहरी. तर अल्ट्रासोनिक लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात आणि काळोखात उड्डाण करू शकतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? ऑप्शन आहेत ध्वनी ऊर्जेमध्ये, यांत्रिक ऊर्जेमध्ये, चुंबकीय ऊर्जेमध्ये यापैकी नाही. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो कारण काय? उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो कारण काय आहे? ऑप्शन तुमच्या समोर, कमेंट करून उत्तर सांगा. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो कारण वातावरणाचा दाब कमी असतो. वातावरणाचा दाब कमी असतो ज्यामुळे उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागत असतो मित्रांनो. ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हा न्यूटनचा कितवा नियम आहे? चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील
प्रवासी पुढे ढकलले जातात हा न्यूटनचा कितवा नियम आहे? ऑप्शन आहेत पहिला, दुसरा, तिसरा यापैकी नाही. तर मित्रांनो, हा न्यूटनचा पहिला नियम आहे. चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हा न्यूटनचा पहिला नियम आहे. ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, केपलरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? केपलरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत कार्य आणि ऊर्जा, रासायनिक अभिक्रिया, ग्रहांची गती, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तर मित्रांनो, केपलरचे नियम हे ग्रहाच्या गतीशी संबंधित आहेत. ऑप्शन 3 हे आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? ऑप्शन आहेत तांबे, पितळ, सोडियम, सोने. कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? तर सोडियमला. सोडियमला केरोसिनमध्ये ठेवले जाते. ऑप्शन 3 या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर होईल. मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन आहेत Hg, Mc, Mg यापैकी नाही. मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर Hg. ऑप्शन 1 या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? ऑप्शन आहेत पारा, तांबे, कोबाल्ट, टेलरिंग. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर पारा. थर्मामीटरमध्ये पारा हा धातू असतो. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? लोखंड, काच, हिरा की दगड? खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर हिरा. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. या प्रश्नाचं आपलं ऑप्शन 3 बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? ऑप्शन आहेत अष्टकांचे तत्व, मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान, मूलद्रव्यांचे त्रिकांचे अस्तित्व, मूलद्रव्यांचे अणुअंक. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर मूलद्रव्यांचे अणुअंक यावर आधुनिक आवर्त सारणी आधारित आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? तर टेल्युरियम हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल.
पुढील प्रश्न आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, मिथेन, हेलियम. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर हेलियम. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, हवेत विखुरलेल्या द्रवकणांना काय म्हणतात? हवेत विखुरलेल्या द्रवकणांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत ऑक्साईड, ॲसिड, हायड्रोकार्बन, एरोसोल. हवेत विखुरलेल्या द्रवकणांना म्हणतात एरोसोल. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. तर पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी नायट्रोजन या वायूची आहे. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, कमेंट करून सांगा, पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन किती टक्के आहे? यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. IMP प्रश्न. कमेंट करून सांगा, पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन किती टक्के आहे? हे कमेंट करून मला उत्तर सांगा. चला पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली? कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली? ऑप्शन आहेत मेंडेलिव्ह, जॉन डाल्टन, टोबे रायनर, न्यूलँड्स. तर मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली आहे. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारला येते. जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? ऑप्शन आहेत आम्लधर्मी असते, आम्लारीधर्मी असते, उदासीन असते, संमिश्र असते. तर मित्रांनो, जेव्हा द्रावणाचे pH मान 7 असते तेव्हा हे उदासीन असते. ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ताकामध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन आहेत ऑक्सॅलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड. ताकामध्ये कोणते ॲसिड असते? तर लॅक्टिक ॲसिड. लक्षात ठेवा, लॅक्टिक ॲसिड हे ताकामध्ये असते. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये धोकादायक रसायन कोणती असते? ऑप्शन आहेत युरिया, निकोटीन, युरिक आम्ल, कॅल्शियम कार्बोनेट. तंबाखूमध्ये धोकादायक रसायन असते निकोटीन. निकोटीन हे तंबाखूमध्ये धोकादायक रसायन असते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, C2H6 ही रासायनिक संज्ञा
कोणत्या वायूसाठी वापरतात? C2H6 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ऑप्शन आहेत मिथेन, इथेन, ग्लुटेन, प्रोपेन. तर मित्रांनो, C2H6 ही रासायनिक संज्ञा इथेनसाठी वापरतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? ऑप्शन आहेत कॅल्शियम, फॉस्फरस, नायट्रोजन, कार्बन. तर मित्रांनो, कॅल्शियम या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. लक्षात ठेवा, आपली हाडे कॅल्शियममुळे वाढत असतात. ऑप्शन 1 या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? तर मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईडमुळे मीठ ओले होते. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, रेशीम धागे कशाचे बनलेले असतात? रेशीम धागे कशाचे बनलेले असतात? ऑप्शन आहेत प्रोटीन, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे. रेशीम धागे हे प्रथिनांपासून बनलेले असतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पांढरे सोने कशास म्हटले जाते? पांढरे सोने कशास म्हटले जाते? ऑप्शन आहेत चांदी, ऊस, कापूस, दूध. तर मित्रांनो, पांढरे सोने हे कापूसला म्हणतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पांढरे सोने कापसास म्हणतात. पुढचा प्रश्न, वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? तर संश्लेषण. प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे वनस्पती अन्न तयार करतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. लक्षात ठेवा, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ आहेत कोपलेंड. कोपलेंड हे सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ आहेत. कोपलेंड. ऑप्शन इथं ऑप्शन आपले चुकले आहेत मित्रांनो. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, 2,4-D चा वापर कशासाठी करतात? 2,4-D चा वापर कशासाठी करतात? ऑप्शन आहेत जीवाणुनाशक, तणनाशक, कवकनाशक, विषाणूनाशक.
तर मित्रांनो 2,4-डीचा वापर तणनाशकासाठी केला जातो. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ युरियामध्ये नसतो? खालीलपैकी कोणता पदार्थ युरियामध्ये नसतो? ऑप्शन आहेत कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस. तर मित्रांनो फॉस्फरस हा युरियामध्ये नसतो. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो आपले टोटल 40 प्रश्न पूर्ण झाले आहेत. या सिरीजचा पहिला भाग पूर्ण झाला आहे. मित्रांनो दुसरा भाग लवकरच अपलोड केला जाईल. अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे. पोलीस भरतीला यातील प्रश्न रिपीट होणार आहेत. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.